दिवसाची सुरुवात अशी बरोबर जेव्हा जेव्हा मी कामाला जातो पावसाळ्यामध्ये त्यावेळेस मी निसर्गाचं रूप बघतो आणि कधीकधी वादळ असतं, काही वेळेस पूर आलेला असतो. वादळाच्या वेळेस हळूहळू वारा सुटत असतो आणि आपल्याला वाटतं की कदाचित हा वारा एवढा जास्त जोरात नाही आहे, पण हळूहळू हा वारा इतका जोरात वाहायला लागतो आणि त्याचं रूपांतर वादळामध्ये होतं आणि मग अनेक घरांची छप्पर उडून जातात आणि अनेक ठिकाणी नुकसान होतं. एकदा मी नदीच्या पुलावर आम्ही उभे होतो, कारण पुलावरून थोडं थोडं पाणी वाहत होतं आणि आमच्या ड्रायव्हरने म्हटलं की कदाचित आपण थोड्या वेळ थांबूया अजून. आणि त्या पाण्याचा जोर आम्हाला एवढा वाटत नव्हता, पुलावरून जरी पाणी जात होतं तरी. आणि त्यावेळेस एका टेम्पोवाल्याने आपला टेम्पो त्या पाण्यामध्ये घातला आणि त्याला पलीकडे जायचं होतं. त्याला असं वाटलं की पाणी खूप संथ वाहत आहे, त्याच्यामुळे कदाचित त्याचा जो टेम्पो आहे तो निघून जाईल. परंतु ज्यावेळेस तो टेम्पो अर्ध्यावर आला आणि अचानक पाण्याचा इतका मोठा लोंढा आला की त्या पुलावरून व्हायला आणि तो टेम्पोसुद्धा त्या पाण्याबरोबर वाहत नदीमध्ये गेला. आम्हाला अचानक हा लोंढा आला आणि अशा वेळेस मग काय होतं की आपल्याला ते कळत नाही की कशा प्रकारे आपण त्यावेळेस त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे, कारण हे सर्व अचानक होतं. अशा वेळेस आपण कुठेतरी आसरा घेतो. आम्ही कुठल्या मोठ्या घराच्या आडोशाला उभं राहतो. कधीकधी ब्रिज असतो, त्या ब्रिजच्या खाली थोडीशी जागा असते बांधलेली, त्या ठिकाणी आम्ही त्याचा आडोसा घेऊन उभं राहतो आणि अशा प्रकारे आम्ही ह्या संकटाचा सामना करायचा प्रयत्न करतो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा पाप जे आहे हे अशाच प्रकारचं आहे. आमच्या जीवनामध्ये पाप हळूहळू येतं. बऱ्याचदा असं आम्हाला वाटतं की हे पापाचं स्वरूप खूप लहान आहे, छोटंसं आहे, हे पाप आम्हाला काय करणार आहे, हे आमच्या जीवनामध्ये राहिलं तरी चालेल, असं बरेचदा आम्हाला वाटतं. परंतु पाप नंतर हळूहळू वाढत जातं. त्याचं रूप, खरं रूप ते आम्हाला दाखवतं आमच्या जीवनामध्ये आणि इतकं शेवटी मोठं होतं की त्यामुळे आम्ही संकटामध्ये सापडतो. आणि अशा वेळेस देव आम्हाला सांभाळतो. देव आम्हाला सांभाळतो. आम्ही ज्यावेळेस त्याचा धावा करतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आश्रय देतो. तो आमचा खडक आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामधले सगळं वादळ जे आहे हे वादळ तो शांत करू शकतो. परंतु अशा वेळेस की ज्यावेळेस आम्ही त्याच्या आश्रयाला जातो, आम्ही त्याचा धावा करतो आणि त्याची प्रार्थना करतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचं पत्र ह्याचा पहिला अध्याय 14 आणि 15 वचन. जेम्स चॅप्टर 1 and verse 14 and 15. प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो, तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणाला उपजीविते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.